नमस्कार. हाय, हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. आषाढी एकादशी जवळ आलेली आहे आणि या निमित्त मी तुमच्यासोबत 2 पार्सल शेअर केले होते. ते म्हणजे एक विठू रखुमाईच्या ड्रेसचे जे अधिरासाठी मी स्वतः मागवलेलं पार्सल आणि दुसरं म्हणजे भाग्यश्री क्रिएशनतर्फे आलेली ज्वेलरी, जी मला कोलॅब म्हणून अधिराच्या Instagram पेजवरती आलेली आहे. आणि हे दोन्ही पार्सल मी तुमच्यासोबत शेअर केले होते. तर त्याचा आज फुल डिटेलिंग व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि मी माझ्या बेबीला तो ड्रेस पण वेअर करून बघितला. मी तो 2 वर्षाच्या बाळासाठी ड्रेस मागवला आहे, कारण यावर्षी तर नाही ती एवढी हे होणार, तो ड्रेस घालून कम्फर्टेबल होणार. तर तो ड्रेस ती पुढच्या वर्षी घालू शकेल या पद्धतीने मी 2 वर्षाचा ड्रेस हा अधिरासाठी मागवलेला होता. आणि ज्वेलरी मी एका पेजवरनं मला कोलॅब आलेला होता. खरं सांगायला गेलं तर खूप मोठ्या-मोठ्या पेजचे खूप जास्त फॉलोअर्स असतात आणि आपण जेव्हा त्यांना रेट विचारतो, तेव्हा थक्क पडण्यासारखे रेट असतात. खूप जास्त आपल्याला रेट सांगतात. तर मी सजेस्ट करेल, की मोठ्या-मोठ्या पेजकडनं घेण्यापेक्षा असे काहीसे छानसे छोटे-छोटे पेज असतात, जे खूप क्रिएटिव्ह असतात आणि खरंच त्यांची ज्वेलरी अमेझिंग असते. तर मी तुम्हाला ती ज्वेलरी आज दाखवणार आहे, जी मला भाग्यश्री क्रिएशनतर्फे आलेली आहे. त्या ताई स्वतः हँडमेड ज्वेलरी बनवतात आणि खरंच खूप सुंदर ज्वेलरी आहे. अगदी मजबूत तारेमध्ये आणि एकदम बारीक काम केलेली ज्वेलरी आहे आणि मला फक्त 3 दिवसामध्ये ती ज्वेलरी माझ्या घरी रिसीव्ह झालेली आहे. ती ज्वेलरी मला पालघर मधनं आलेली आहे, जव्हारमधनं आलेली आहे आणि मुंबई सारख्या एरियामध्ये ती 3 दिवसात इझिली पोहोचलेली आहे. तर मी तुमच्यासोबत सगळं आज शेअर करते, ड्रेसही शेअर करते आणि ज्वेलरीही शेअर करते की कशी आली. तर सर्वात अगोदर मी तुमच्यासोबत ड्रेस शेअर करते. हा विठू माऊलीचा ड्रेस आहे. आता माझा फ्रंट कॅमेरा आहे म्हणून कदाचित तो तुम्हाला नाव जे आहे ते उलटं दिसेल. अ, याचा मी पूर्ण फोटो काढून तुम्हाला दाखवते, पूर्ण प्रिंट कशी येणार ते. तर हेच जे ब्लाउज आहे, परकर पोलकं बोलतो आपण त्याला खणमध्ये, तर खरंच खूप सुंदर आहे. याला नॉट वगैरे नाहीये मागं, तुम्ही बघू शकतात. हुक्स आहे आणि स्लीव्हज पण त्याचे खूप छान आहे आणि विठू माऊलीची जी प्रिंट आहे, ही प्रिंट, तर ही जी प्रिंट आहे ती स्केच मधली आहे, म्हणजे थ्रेड वर्क नाही आहे. पूर्वी ती लोक थ्रेड वर्क द्यायची, पण आता थ्रेड वर्क त्यांनी दिलेलं नाहीये. खूप सुंदर आहे याचं फॅब्रिक वगैरे आणि आतमधलं जे अस्तर आहे ते तुमच्या बाळाला अजिबातही टोचणारं नाहीये, कारण मुलांना अनकम्फर्टेबल वाटतं जेव्हा मुलं ड्रेसेस वगैरे घालतात तेव्हा. पण हे खरंच खूप सुंदर आहे. खण आहे आणि चांगल्या क्वालिटीचं खण आहे हे. आता तुम्हाला मी आणि हे मी 2 वर्षाच्या बाळासाठी घेतलेलं आहे. 1 वर्षाचं नाही तर 2 वर्षाच्या बाळासाठी घेतलेलं आहे. आता तुम्ही बघू शकता हा जो परकर आहे खणमधला, तर त्याचं कॉम्बिनेशन मला दिसताना फोटोमध्ये हे लाल कलरचं दिसलं होतं आणि हे तर सेम कलर दिसलं होतं. पण लाल कलर आणि हिरवा कलर खरंच खूप सुंदर वाटत होतं फोटोमध्ये. पण मला ते रिसीव्ह झाला तेव्हा याचा कलर गुलाबी निघाला. ठीक आहे, असं पण घालताना खरंच खूप छान दिसतं घातल्यानंतरही असं. तर आता हे जे आहे तर याचं मी तुम्हाला आतून दाखवते. तर आतून बघा, याचं तुम्ही अस्तर बघू शकता. खरंच खूप छान आहे याचं अस्तर बघा. एकदम सॉफ्ट आहे. याची जी नॉट आहे ती पण खरंच खूप मोठी आहे आणि नॉटला त्यांनी लटकन पण दिलेले आहे. हे 2 वर्षाच्या मुलीसाठी तुम्ही बघू शकतात. आता ती 1 वर्षाची आहे त्याच्यामुळे मी तिला हा असा करून घातलेला आहे, थोडा वरती घेतलेला आहे आणि बघू शकतात एवढा सुंदर असा हा खण फॅब्रिकचा ड्रेस तिला मिळालेला आहे. खरंच खूप छान आहे. ह्या वर्षी आणि पुढच्या वर्षी दोन्ही वर्षी तिला हा होईल. कदाचित 3ऱ्या वर्षी होणार, थोडासा शॉर्ट होणार, पण ठीक आहे. खूप सुंदर आहे हा ड्रेस, मला आवडला. याचा फोटो मी तुम्हाला पाठवते, कारण ते फ्रंट कॅमेरामध्ये ते दिसताना उलटं दिसतंय. आता तुम्हाला मी ज्वेलरी दाखवते, जी भाग्यश्री क्रिएशनतर्फे आपल्याला आलेली आहे. पूर्ण सेट मिळालेला आहे आपल्याला. तर हा सेट खरंच खूप सुंदर आहे. खूप छान आहे. खूप मजबूत तारेमध्ये असा त्यांनी हा तयार केलेला आहे. तर मी तुम्हाला एक-एक करून सगळे पीस आज दाखवणार आहे. आपल्याला काय-काय आलेलं आहे. सगळ्यात अगोदर तर तुम्ही बघू शकता या सुंदर अशा बँगल्स आपल्याला आलेल्या आहेत. किती सुंदर आहेत ह्या बँगल्स बघा. बँगल्स म्हणजे तुम्ही ते ॲडजस्टेबल मोतीचे बांगड्या म्हणून पण घालू शकतात आणि बाजूबंद म्हणूनही तुमच्या बाळाला तुम्ही घालू शकतात. याचं जे बारीक काम बघितलं तारेमध्ये, किती त्यांनी अगदी बारीक पद्धतीने गुंतलेलं आहे. खूप सुंदर असं काम केलेलं आहे. खूप छान आहे हे. दुसरं तुम्हाला दाखवते, जो की आहे नेकलेस. तो पण खरंच खूप सुंदर नेकलेस आहे मोतीचा. हा बघू शकता तुम्ही, किती सुंदर आहे हा.
खूप सुंदर आहे आणि हिची जी लेस आहे ती पण बरीच मोठी आहे. क्वालिटीवरनं तर तुम्हाला समजू शकतं की क्वालिटी बघा तुम्ही, खरंच खूप छान क्वालिटी आहे. आता तुम्हाला याच्यासोबत जे ट्रेंडिंगमध्ये बुगडी प्लस टॉप म्हणजे बुगडी प्लस इयरिंग्स जे आलेले आहे त्या खरंच खूप सुंदर आहे आणि मी तुम्हाला बोलली ना अगदी मजबूत तारेमध्ये आहे. तर तुम्ही याची तार बघू शकता किती मजबूत आहे. ही बघा किती मजबूत तार आहे याची. खूप जाड आहे ती आणि सगळं काम एवढं छान केलेलं आहे ना त्यांनी की बाळाला घातल्यानंतर ते कुठेच टोचणार नाहीये. हे बघा किती मजबूत आहे. हे फुलाच्या मागचं बघा जे तुम्हाला दिसते ते खरंच खूप मजबूत तारेमध्ये त्यांनी केलेलं आहे. खूप छान आहे हे. त्यानंतर हे जे क्यूट छानसे हेअर क्लिप आहे ते तर मला खूप जास्त आवडलेले आहे. घातल्यानंतर खूप छान दिसते. मी तुम्हाला सांगते याच्यामध्ये ती कुठली ज्वेलरी घालेल तुम्ही पुढे बघायला. हे एक हेअर पिन, एक नेकलेस, इयरचं मला माहित नाही आणि बँगल्स एवढंच. नोज पिन तर इतकी क्यूट आहे छोटीशी. ही बघा नोज पिन किती छान आहे. ही बघा. एक मिनिट तुम्हाला दिसणार नाही. ही बघा खरंच खूप सुंदर अशी नोजपिन आहे ही. छान आहे, ऍडजस्टेबल आहे, मस्त आहे छोटीशी. मी तिला सांगितलं नथ नको देऊ नोजपिन दे, कारण मागच्या वेळेस नोजपिन नव्हती माझ्याकडे तर तिला नथ घातलेली आणि ती नथ प्रेसची होती सारखी खाली यायची. पण आता नोजपिन पण मला नाही वाटत ती घालेल म्हणून. मे बी पुढच्या वर्षी ती घालू शकते. आणि क्यूट अशी बिंदी आलेली आहे ही बघा. छान, खूप सुंदर आहे ही बघा. छान अशी बिंदी आहे ही आणि जसं की मी सांगितलं सगळे फासे वगैरे एकदम बारीक पद्धतीचं केलेलं कोरीव काम त्यांनी खरंच खूप सुंदर केलेलं आहे. तर हा सर्व सेट मला भाग्यश्री क्रिएशन तर्फे आलेला आहे. मी तुम्हाला त्यांचं मला कमेंट बॉक्समध्ये लिंक टाईप करा. मी तुम्हाला त्यांचं हे देते, इंस्टाग्रामचा पेजचा ID देते आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मी वरती देतेच आता बायोमध्ये. त्यांचा बायो काय आहे इंस्टाग्रामचा तेही मी तुम्हाला शेअर करते. ड्रेस मला कुठून आला आहे ते तर मी ऑलरेडी शेअर केलेलं आहे. माझ्यामध्ये शॉर्ट्समध्ये मी हे पण शेअर केलेलं आहे. तर हे सगळं विअर केल्यानंतर बघूया आपली आधिरा कशी दिसते. बाप रे बाप! लहान मुलांना असे ट्रेडिशनल ड्रेस घालायचे ना म्हणजे डोक्याला खरंच एक प्रकारचा ताप असतो. त्यांना टीव्हीवरती काहीतरी लावून द्या, त्यांच्यासोबत गप्पा मारा. खरंच खूप मोठं टास्क असतं बाबा या मुलांना ड्रेस घालणं म्हणजे. हातात काहीतरी खेळणं द्या. आता कसा-बसा मी तिला वरचा ब्लाउज तर घातलेला होता, म्हणजेच पोलकं घातलं होतं. आता माझ्यासोबत अजून एक टास्क होता. तो परकरीला कसा घालायचा, म्हणजे स्कर्ट कसा घालायचा, त्याच्यासाठीच मी तिला इथे बोलवत होती. पण मॅडम काही ऐकायला तयार नव्हती. शेवटी कसंबसं ती माझ्याजवळ आली आणि आता हा जो होता तो 2 वर्षाचा होता. जो परकर होता तो मी थोडा फोल्ड करून तिला वरती घातलेला होता. अशा पद्धतीने खूप साऱ्या प्रयत्नानंतर तो स्कर्ट मी तिला फायनली घातला. आता ती स्कर्ट घातल्यानंतर काहीशी अशी दिसत होती. आता पुढचा तर खूप डेंजर टास्क होता. तो म्हणजे मॅडमला ज्वेलरी कशी घालायची. ते पण तिला न रडवता. तर इथे काय झालं, की जे मी पहिलंच विचार करून घेतलेला होता, की जे ती घालते ना, त्याच गोष्टी तिला घालायच्या. ज्या गोष्टी तिला इरिटेट होईल ना, त्या गोष्टी अजिबात घालायच्या नाही. कारण पुढे जे मला तिचं शूट करायचं होतं ना, त्याला जरा तिचा मूड चांगला राहायला पाहिजे. म्हणून मी हा तिला लाँग नेकलेस घातला. थोडंसं टीव्हीवरती कार्टून वगैरे ॲनिमलचे साउंड आम्ही तिला लावून दिलेले होते, जेणेकरून ती हळू थोडीशी ज्वेलरी मला घालून देईल. तर यामध्ये मी तुम्हाला बोलल्याप्रमाणे तेच झालं. ॲडजस्टेबल बँगल्स, नेकलेस आणि तिने मला फक्त हेअर क्लिप्स लावून दिल्या. बाकीची याच्यामध्ये पण तिची खूप वळवळ चालू होती. हातातल्या बँगल्सला हातच लाव, त्या ओढूनच काढ आणि हेअर क्लिप मात्र मी इथे फक्त लावलेल्या होत्या. बाकी काहीच लावलेलं नव्हतं. कारण मला माहिती होतं की या गोष्टी काहीच आहे ज्या त्या मला लावून देणार नाही आहे. हे जे इयर कफ होते ना, म्हणजेच टॉप प्लस बुगडी, हे तिने अजिबात घालू नाही दिले मला. म्हणजे तिला मी घालण्याचा प्रयत्न केला, थोड्या वेळ घातलेही तिने, पण ते माहीत नाही का खूप सारखे-सारखे पडून जायचे. इथे मी घालताना खूप व्यवस्थित राहिले होते, पण जेव्हा पण जशी ती चालायला लागली, खेळायला लागली, तसे ते पडायला लागले खाली. म्हणजे ते कम्फर्टेबल नव्हते राहत. तिचा कान खूपच छोटा होता आणि त्या पद्धतीने जी मागची जी तार होती ना इयर कफची, ती जरा जास्तच मोठी होती, म्हणून ते तिच्यासोबत काही व्यवस्थित राहिले नाही. म्हणून ज्या गोष्टी व्यवस्थित तिला कम्फर्टेबल होत्या ना, त्याच मी तिच्यासोबत विअर केल्या बस. तर हे सगळं घातल्यानंतर अशा पद्धतीने माझी छोटी रुखमाई अशी तयार झालेली होती.
तर फायनली आता सगळं काही झालेलं आहे. ड्रेस पण वेअर करून झाला, तुम्हाला ज्वेलरी पण दाखवली. पण आता याच्यानंतर जे अधिराचे येणारे रील्स आहे ते सगळे तुम्हाला शॉर्ट्स मध्ये मी दाखवणार आहे. कारण एवढा लॉंग व्हिडिओ माझ्याकडे बनतो की नाही बनतो माहित नाही. कारण सध्या व्हिडिओ खूप कमी येतात. माझे बाळ साहजिकच घरात लहान बाळ असल्यामुळे व्हिडिओ करायला एवढा टाइम मिळत. तर कसा वाटला आपला आजचा हा व्हिडिओ तर नक्की कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनल अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करूया. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.